जालना जिल्ह्यातील खामखेडा येथे मुसळधार अवकाळी पाऊस झाला। यावेळी जोरदार वाऱ्यामुळे शेतातल्या शेडनेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडले असून त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अशातच लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होते असा आरोप प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय। तर खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांची हेळसांड झाल्यास कारवाईचा इशारा दिला। नागपूर विभागाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली। नागपूर विभागात 4 प्रमुख पिकं घेतली जातात। त्यामध्ये धान, कापूस, सोयाबीन आणि तूर यांचा समावेश आहे। तर नागपूर विभागाचं सरासरी शेतीचं क्षेत्र 19,14,000 हेक्टर एवढं आहे। रायगड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या नजर पाहणीत जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये 352 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज। रत्नागिरीतील जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। एक दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलीमीटर पाऊस बरसलाय। तर 26 मे पर्यंत किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। किनारी भागात 45 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार एंट्री केली, परंतु लांजा तालुक्यामध्ये सापूचे तळे, वाडी लिंबू, खानवली आदी भागांमध्ये मिश्र वातावरण दिसून आलं। ऐन उन्हाळ्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीविषयक समीकरणं बिघडली। लातूर जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे शेत शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। छोटे मोठे नाले प्रवाहित झालेत। मांजरा आणि तेरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। साताऱ्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे साताऱ्यातील संगम माहुलीतील छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली होती। कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे समाधी पाण्याखाली गेली होती। तर काशी विश्वेश्वर मंदिराच्या घाटातील पायऱ्यापर्यंत पाणी पोहोचलं। कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाला मुसळधार पावसाचा फटका बसला। त्यामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ झाली। चिकोडीसह शेजारच्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आहे। उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना या पावसामुळे मात्र दिलासा मिळाला। सिंधुदुर्गात कणकवली यात्रा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। या मार्गावरील वरवडे पुलाचं काम अपूर्ण राहिल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। त्यामुळे प्रवाशांना कलमठ, कुंभारवाडी मार्गे प्रवास करावा लागतो। कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसातच राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालंय। सुरक्षेच्या कारणास्तव कसबा बावडा या भागात बॅरिकेड लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधाऱ्यावरून पाणी वाहू कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याने न्हाऊन निघालाय। पाण्यावर पावसाचे थेंब चमकताना दिसतायत, तर दाट धुक्यामुळे ढग जमिनीवर उतरल्याचा भास होतो। निसर्गाच्या या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आंबा घाटामध्ये गर्दी करतात। कोल्हापुरात एकसारखा पाऊस सुरू असल्यामुळे श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या वार्ता फलकावर मजेशीर व्यंगचित्र काढण्यात आलंय। यामध्ये एकीकडे एक व्यक्ती हातात छत्री घेऊन ढगाकडे पाहतोय आणि तुझ्या कॅलेंडरमधलं मे महिन्याचं पान फाटलं का रे असं ढगांना विचारतो। अमरावतीच्या झरी तालुक्याला विजेच्या कडकडाटासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं चांगलं झोडपलं। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती। रस्ते जलमय झाल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। तर एका बँकेत जवळपास 1 फूट पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांची मात्र धावपळ झाली। हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं, तसेच शेत सुद्धा जलमय झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। शेती मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पालघर जिल्ह्याला चांगलं झोडपून काढलंय। निंबापूर परिसरात चिंचेचं झाड घरावर कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत त्या घरातील दाम्पत्य जखमी झालेत, तर घराचं पूर्णपणे नुकसान झाल्यामुळे कुटुंब उघड्यावर आहे। नांदेडच्या हिमायतनगर शहरात मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलेलं दिसत होतं। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पावसामुळे मुख्य बाजारपेठेतील गटारं तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आलं होतं। त्यामुळे स्थानिकांनी हिमायतनगर नगरपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला।
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्या। पावसामुळे टाकळी फाटा ते शेळगाव गौरी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली। रस्त्यात असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं होतं। या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताची भीती होती। साताराच्या खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्या, त्यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी पाहायला मिळतंय। तर खंडाळा लोणंद या मार्गावर पाणी साचलं होतं। वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती, तर शेतकऱ्यांची पेरणी पूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडण्याची शक्यता। मान्सूनपूर्व पावसामुळे रत्नागिरीच्या पोमेंडी खुर्द येथे 5 झोपड्यांवर संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले। जखमींमध्ये 2 वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे। जखमींवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। साताऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टेळेवाडी खिंडीत दरड कोसळल्याची घटना घडली, त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। जेसीबीच्या साहाय्याने ही दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। या संततधारेमुळे शेतजमिनी आणि रस्त्यावर पाणी साचलं होतं। हवामानात झालेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतो। पुण्यात यंदा मे महिन्यातील पावसाने 12 वर्षातील पावसाचा विक्रम मोडीत काढलाय। मे महिन्यातील एकूण पाऊस हा 132.3 मिलीमीटरवर पोहोचलाय। हा 12 वर्षाच्या तुलनेतील सर्वाधिक पाऊस आहे। यापूर्वी मे 2015 मध्ये शहरात 112.7 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता। खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या नागपूर विभागाची तयारी पूर्ण झाली। यावर्षी कृषी विभागाने 20,11,000 हेक्टरचं नियोजन केलंय। 6,71,927 मेट्रिक टन खतांचं अलोकेशन केंद्र सरकारनं केलंय। तर आजच्या स्थितीमध्ये नागपूर विभागात 3 लाख म्हणजे सप्टेंबरपर्यंतचा खत साठा हा उपलब्ध आहे। जालन्यात अवकाळी पावसामुळे साठवलेल्या कांद्याचं नुकसान झालं। कांदे शेतातच ओले होऊन सडलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। जालना जिल्ह्याभरात मागील 8 ते 10 दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसतोय। या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांसह फळबागांना बसत आहे। नाशिक जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याचबरोबर यावर्षी उशिराने उभारी घेतलेला बेदाणा उद्योग व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान झालंय, त्यामुळे बेदाणा उत्पादक अडचणीत आले। हिंगोलीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटली। यावेळी अचानक भाजीपाल्याचे भाव कडाडल्याचे गृहिणींचं नियोजन कोलमडलंय। बाजारात सध्या वांगे 80 रुपये किलो तर कोबी 60 रुपये किलोने विकली जाते। बुलढाण्यात बनावट बियाणांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून 14 भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली। त्यावेळी जिल्ह्यात 14 नियंत्रण कक्षही उभारण्यात आले। तसेच कृषी विक्रेत्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचंही आवाहन करण्यात आलं। जालन्याच्या तीर्थपुरी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतांमध्ये पाणी साचलंय। पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडले। गोंदिया जिल्हा मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। पावसामुळे रब्बी हंगामातील कापूस ठेवलेलं धान पीक भिजलंय, त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले। सध्या ओलं झालेलं धान शेतात वळवण्यासाठी लगबग सुरू आहे, तर शासनाने लवकरच आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जालन्याच्या बाजारात 120 ते 150 रुपये किलोने आंब्याची विक्री होते आहे। बाजारात यंदा आंब्याची आवक कमी असल्याने आंब्याचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसते। बाजारात मराठवाड्यातून सर्वाधिक ज्वारीची आवक झाली। यावेळी सर्वाधिक आवक असलेल्या जालना बाजारात शाळू ज्वारीला कमीत कमी 2100 तर सरासरी 2600 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचं सरासरी क्षेत्र 2.24 लाख हेक्टर आहे। त्या दृष्टीने कृषी विभागाकडून पेरण्याचं नियोजन करण्यात आलंय। पेरण्यांसाठी यावर्षी साधारणतः 42,000 क्विंटल इतक्या बियाण्यांची मागणी करण्यात आली। राज्यात अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला। जवळपास 80% अधिक पालेभाज्यांच्या प्रतवारीत घसरण झाले। शहरातील बाजारपेठांमध्ये दर्जेदार पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असून पालेभाज्यांच्या दरात तेजी झाली, तर किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव 40वर पोहोचले।
पंढरपूरच्या अकलूजसह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उभ्या पिकाचं नुकसान झालं. पावसाचा केळी, कांदा, आंबा, डाळिंब, शेवगा, पेरू, बोर आणि उन्हाळी बाजरी पिकाला फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. सोलापूरच्या बार्शीत मान्सूनपूर्व पावसाचा काढणीला आलेल्या उडीद पिकाला फटका बसला. एका शेतकऱ्याने 1.25 एकर क्षेत्रावर उन्हाळी उडीद पीक घेतलं होतं. मात्र प्रचंड मेहनत घेऊन पिकवलेल्या उडीद पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली. यवतमाळच्या शिरपुल्ली गावात मान्सूनपूर्व पावसामुळे शेत पिकाचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात सध्या तीळ काढणीला सुरुवात आहे. मात्र काढणीला आलेल्या तिळाला पावसाचा फटका बसला, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 6 ते 7 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा भाजीपाला वर्गीय पिकांना मोठा फटका बसलाय. पावसामुळे बोडखा गावातील एका शेतकऱ्यांचे 2 एकर क्षेत्रावरील टोमॅटोचं नुकसान झालंय. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे 50 गावांमधील पिकांचं नुकसान झालं. पावसाचा 255 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. तसेच पावसामुळे जिल्ह्यातील 16 गावांमधील 94 घरं कोसळले, तर धारणीमध्ये 11 गुरांचा मृत्यू झाला. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा शेतीसह हळदीच्या बाजारपेठेवर परिणाम झालाय. बाजार समितीने विशेष दक्षता घेत शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी टीन शेडची उभारणी केली. यंदा बाजार समितीत तब्बल 1890 क्विंटल हळदीची विक्रमी आवक झाली. बाजारात कोबीची आवक चांगली सुरू असली तरी दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादित आहे. कोबीची आवक चांगली असल्याने दर हे 400 ते 700 रुपयांच्या दरम्यान आहेत. कोबीची आवक आणखीन वाढणार असल्याने दरात घसरण होणार असल्याची भीती आहे. जालन्याच्या परतूर तालुक्यात ऊसाचं क्षेत्र यावर्षी दुपटीने वाढलं. यावेळी तालुक्यात सर्वत्र उत्तम पाणी पातळी व निम्न दुधना प्रकल्पातही सध्या 31.55% जिवंत पाणी साठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल इतर बागायती पिकाच्या तुलनेत ऊसाकडे अधिक दिसून येतो. बाजारात आल्याची आवक घटली आहे, तर दुसरीकडे लग्नसराईमुळे आल्याला चांगली मागणी आहे. सध्या आल्याला 3000 ते 3500 रुपयांच्या दरम्यानचा भाव आहे. पुढील काही काळात ही आवक कमी राहणार असल्याने दरात वाढ कायम राहणार आहे. पुण्याच्या PMPL बसेसचा प्रवास महागणार आहे. 1 जूनपासून किमान तिकीट 10 रुपये होणार आहे. मागील दरामध्ये किमान प्रवास दर 5 रुपये होता. आता मात्र तो 10 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या दरवाढीनंतर उत्पन्नात 30% वाढ होण्याची अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम कामगारांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या संसार उपयोगी वस्तूंसाठी एजंट 1200 ते 1500 रुपयांची मागणी करतायत असा आरोप होतोय. कामगारांचे अर्ज भरून घेऊन या पैशांच्या बदल्यात साहित्य देण्याचं आश्वासन देणारे व्हिडिओ व्हायरल होते. जालना पोलीस दलातून विनंती बदल्यांसाठी 230 जणांनी अर्ज केले. आलेल्या अर्जावर विचारविनिमय सुरू असून पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार याबाबत बदल्या होणार आहेत. तर नुकत्याच जालन्यात प्रशासकीय बदल्या पार पडल्या. रत्नागिरीत चिपळूण आणि गुहागर तालुका मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. चिपळूणच्या पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या बैठकीला आमदार भास्कर जाधव उपस्थित होते. आपत्कालीन परिस्थितीसाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी सामंत यांनी दिली. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं महावितरण हाय अलर्टवर आहे. संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी महावितरण सज्ज झाला असून युद्ध पातळीवर नियोजन केलंय. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीने सुरळीत करावा. कोणत्याही कर्मचाऱ्याने मुख्यालय सोडू नये अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. कल्याण डोंबिवलीसह भिवंडी, मुंब्रा, ठाणे जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नोटिसा बजावूनही नागरिक धोकादायक इमारतीत वास्तव करत असल्याचं समोर आलंय. तर राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे धोकादायक इमारतींमध्ये वास्तव करणाऱ्या रहिवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. कल्याण डोंबिवली महापालिकेने काढलेला कचरा संकलनाचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. यावेळी ठेका रद्द झाला नाही तर कायदेशीर आणि राजकीय लढ्यात येणार अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आली. बेळगाव महानगरपालिकेत पावसाळ्यापूर्वीच्या कामांची आढावा बैठक पार पडली. यावेळी पालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी नागरिकांना गटारी नाले स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
परिवहन विभागाकडून येवला एसटी बस आगाराला 5 नवीन एसटी बसेस देण्यात आल्यात. त्यांचं लोकार्पण सोहळा हा छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडलाय. या बसेसचा जास्तीत जास्त वापर गावातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी करण्याच्या सूचना मंत्री भुजबळ यांनी यावेळी आगार प्रमुखांना दिल्या. साताऱ्याच्या तेटली ते गोगवे गावातील एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. पुलाचं काम रखडल्याने एसटी सेवेसह जड वाहतूक बंद करण्यात आली. पुलाचा अपूर्ण असला स्लॅब जरी पूर्ण केला तरी त्या पुलावरून किमान 10 दिवस वाहतूक करता येणार नाही. बुलढाण्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून आंब्याच्या गोदामांची तपासणी सुरू आहे. अनेक रसायनांना राज्यात प्रतिबंध घालण्यात आलाय. तर यावेळी विषारी रसायनांचा वापर करून आंबे पिकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला. 11वीची प्रवेश प्रक्रिया आता 26 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. यावर्षी 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत असल्यानं प्रवेश प्रक्रिया काही दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी विशेष बेड आणि विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य विभागाने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देखरेखी सुरू केली. सोबतच प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. नागपूर शहरात सध्या महानगरपालिकेची 3 रुग्णालये आहेत. त्यात आता आणखी एका रुग्णालयाची भर पडणार असल्याची माहिती आहे. मिनी माता नगरात 30 बेडचं सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागासह 24 तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असणार. रत्नागिरीच्या लांजा येथे भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. अवकाळी पावसात छत्री घेऊन नागरिकांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. तर भारत माता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे वानवडी परिसरात सुरुवातीला हिंदू परिवाराच्या विवाह सोहळ्यात गोंधळ आला. मात्र जवळच मुस्लिम समाजाच्या एका जोडप्याचं रिसेप्शन सुरू होतं. त्यामुळे मुस्लिम रिसेप्शन सोहळ्यात हिंदू विवाह पार पडला. गडचिरोलीत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 कट्टर माओवादी ठार झालेत. महाराष्ट्र छत्तीसगड सीमा भागात माओवादी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. माओवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात 4 जहाल माओवादी हे ठार झाले. गुजरात राज्यातून मजुरी करून परतत असलेल्या नंदुरबारमधल्या 20 वर्षीय महिलेची प्रवासादरम्यान प्रसूती झाली. सोबत असलेल्या महिलांनी या महिलेची सुखरूप प्रसूती केली. महिलेने मुलीला जन्म दिलाय. सध्या महिलेवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.